एक महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडी आज निवडणूक आयोगावर धडकणार आहे। दुपारी 12:30 वाजता महाविकास आघाडी शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जाणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीतून येते। महाविकास आघाडी आज निवडणूक आयोगावर धडकणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट आणि याच संदर्भात संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रवक्ता नवनाथ बन हे आपल्या सोबत जोडले गेले आहे। नवनाथ बनजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। कसं पाहताय महाविकास आघाडीच्या या पावलाकडे? खरं तर महाविकास आघाडीमधील हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांना असं वाटत असेल की ही सगळा नौटंकीबाज आणि ड्रामा आहे, त्यामुळे या नौटंकीबाज आणि ड्रामामध्ये सहभागी होण्यापेक्षा आपण सहभागी न झालेलं बरं। यामुळे कदाचित हर्षवर्धन सपकाळ हे त्या शिष्टमंडळात जात नसतील। मी हर्षवर्धन सपकाळ यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या सगळ्या नौटंकीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। खरं तर मतचोरी झालेली नाही तर यांची मती चोरीला गेलेली आहे। ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं तेव्हा यांना ईव्हीएम बद्दल शंका नव्हती, तेव्हा मतचोरीबद्दल शंका नव्हती, मतदार याद्यांबद्दल शंका नव्हती। त्यामुळं ज्या वेळेला महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीनं भरभरून यश मिळवलं, त्यानंतर यांना मतचोरीबद्दल शंका येते, निवडणूक आयोगावर शंका येते, मतदार याद्यांवर शंका येते। त्यामुळे यांचा दुटप्पीपणा आहे। जे संविधानानं सरकार आलेलं आहे, जनतेनं निवडून दिलेलं आहे, हा खऱ्या अर्थानं जनतेचा अपमान करण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सुरू आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवली, या शिष्टमंडळाकडनं पाठ फिरवली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांना विश्वास पटला की महाराष्ट्रामध्ये मतचोरी झालेली नाही। जी नवनाथ बनजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। तर महाविकास आघाडी आज निवडणूक आयोगावर धडकणार आहे आणि या संदर्भात संवाद साधण्यासाठी शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत हे आपल्या सोबत जोडले गेले आहे। अरुण सावंतजी, महाविकास आघाडी आज निवडणूक आयोगाला भेट देणार आहे, धडकणार आहे निवडणूक आयोगावर। कसं पाहतायत महाविकास आघाडीच्या या भेटीकडे? ही भेट म्हणजे फक्त आणि फक्त एक राजकीय स्टंटबाजी आहे। आता पहा, सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवरती या सर्व जी काही शिष्टमंडळ चालली आहे, उबाटा शिवसेना असो, मनसे असो किंवा काँग्रेस असो, हे फक्त स्टंटबाजी करण्याकरता चालले होते। मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना मला वाटतं वरून सांगण्यात आलेलं आहे की या नौटंकीबाजीमध्ये आपण सहभागी होऊ नये। त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे स्वागतच करतो, कारण सध्या उबाटा शिवसेना आणि मनसे यांच्याकडे कोणतेही विषय उरलेले नाहीत। आता काहीतरी निवडणुकीच्या अगोदर शंका घेणं हे त्यांचं कामच आहे, कारण त्यांना माहित आहे की गेल्या 10-12 वर्षामध्ये आपण जनताभिमुख काहीही केलेलं नाही, ना तर आपण जनतेमध्ये उतरलेलो आहोत आणि नाही जनतेच्या भल्याचं आपण काही केलेलं आहे। जनतेने यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे। म्हणूनच ते कधी कधी ईव्हीएम वरती शंका घेत होते, तर कधी ते इलेक्शन कमिशन वरती शंका घेत आहेत। आणि आता इलेक्शन जी काही सध्या मुंबई महानगरपालिका आणखी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उभ्या ठाकलेल्या आहेत, या निवडणुकांमध्ये जर आपला दारुण पराभव झाला तर त्याला काहीतरी उत्तर हे अगोदरपासूनच तयार ठेवलं पाहिजे। आणि म्हणूनच हा एक फार्स त्यांनी केलेला आहे आणि त्याच्याकरता ते आज निवडणूक आयोगाला, राज्याच्या निवडणूक आयोगाला भेटायला चाललेले आहेत। परंतु माझं जनतेला हे आवाहन आहे की अशा यांच्या हे जे काही राजकीय फार्स चाललेले आहेत यांना आपण मुळीच भीक घालू नका। जी अरुण सावंतजी, त्यामुळे आता आजची ही भेट आणि शिष्टमंडळापासून हर्षवर्धन सपकाळ हे दूर गेलेले आहे, त्यामुळे नेमका पुढे काय घडामोडी घडतात महाविकास आघाडीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुम्हाला थांबवते। धन्यवाद या सविस्तर संवादासाठी।